नमस्कार. तू ही रे माझा मितवा या सिरियलच्या प्रोमोत आज आपण पाहणार आहोत. राकेशने एका व्यक्तीला चेक दिलेला असतो 50 लाखाचा आणि तो वठवून आणायला सांगितलेला असतं. त्याप्रमाणे तो व्यक्ती बँकेत जातो. 50 लाख खूप मोठी अमाऊंट आहे, तर फोन करून एकदा अर्णव सरांना विचारायला हवं असं बँक मॅनेजरला वाटू लागतं. तितक्यातच तो मोठ्या मॅनेजरकडे जातो. मोठे मॅनेजर सांगतात की त्यांचा चेकबुक चोरीला गेला आहे. त्यांनी सांगितले कोणतेही व्यवहार करू नका आणि जर कोणी आलं तर मला सांगा. आता तो व्यक्ती बाहेर आला आहे, त्याला थोडा वेळ थांबून ठेवा. तोपर्यंत मी अर्णव शिर्केंना इथे बोलवून घेतो. अर्णव फोन आल्यानंतर विचारतो कोण आहे, तर ते सांगतात की बँकेमध्ये एक व्यक्ती तुमच्या नावाने पैसे काढायला आला आहे, तर त्याला तिथेच थांबवा. अर्णव सर तिकडे निघालेले असतात. इथे ईश्वरी त्यांना म्हणू लागते की तुमचा चेकबुक नक्कीच राकेशने चोरला असेल असं पूर्ण मला डाऊट आहे. तर तो म्हणतो मलाही आहे, मी जाऊन बघतो बँकेत. तो बँकेत जातो. घरी कोणीच नसतं. ईश्वरी अंजलीच्या खोलीमध्ये जाते. तिथे त्या कपड्यांचे उचकपाचक केल्यानंतर तिला अर्णवचा चेकबुक सापडतो आणि त्यातच राकेश तिच्या मागे येऊन उभा राहतो. राकेशला पाहिल्यानंतर ती घाबरते. तो तिच्या हातातनं चेकबुक ओढू लागतो आणि मग ती त्याला धक्का देऊन जोरात पळते. अर्णव तिला वाचवायला पटकन घरी आलेला असतो. त्याच्या डोळ्यासमोर जे दृश्य आहे ते आपल्याला माहिती